ऑफिशियल सुद्धा आहेत, एक्सपर्ट प्रमोशन काउन्सिलचे ऑफिशियल्स आहेत, इव्हन डीजीएफटीचे ऑफिशियल्स आहेत, अजून बाहेरचे ट्रेड एक्सपर्ट सुद्धा आहेत. तर या एक असं एक प्लॅटफॉर्म की जिथे तुम्हाला ट्रेड संबंधात सगळी इन्फॉर्मेशन एका ठिकाणी मिळेल असं एक प्लॅटफॉर्म आहे. तर तुम्ही बघितलं असेल, एक मिनिट तुम्हाला वेबसाईट याच्या समोर देतो मी, www.trade.gov.in ही त्याची वेबसाईट आहे आणि यावर ही ऍब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. मार्केटमध्ये अशा काही वेबसाईट आहेत जसं माझ्या माहितीनुसार की ते काही पैसे घेऊन या सर्व्हिसेस ऑफर करतात, पण हे आपलं सरकारनं फ्री ऑफ कॉस्ट एक्सपोर्टसाठी बनवलं. तर तुम्हाला मेल हवाय आणि जर तुम्ही आयसी जर घेतलेला असेल पहिले तर तुम्ही तो ईमेल वापरून सुद्धा रजिस्टर करू शकता आणि बस रजिस्टर करायचं, ओटीपीने व्हेरीफाय करायचं आणि वापरणं सुरू करायचं. फ्री रजिस्ट्रेशन आहे. gov.in ही त्याची वेबसाईट. याच्या काही सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. यातली सर्वात महत्वाची एक सर्व्हिस आहे की सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, की वेगवेगळ्या प्रॉडक्ट साठी वेगवेगळ्या एजन्सीच्या त्यांच्या वेबसाईटवर अप्लाय करावं लागायचं. त्यामुळे मग 10 वेबसाईट 10 प्रॉडक्ट असं भरपूर. आता एकच वेबसाईट आहे, या वेबसाईटवरून तुम्हाला कोणते प्रॉडक्ट असो तुमचं या सिंगल वेबसाईटवरून तुम्हाला सर्टिफिकेट ओरिजिन मिळेल. तुम्हाला काही कुठे वेगवेगळ्या वेबसाईट एक्सप्लोर करायची गरज नाही. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे की ज्याच्याशिवाय तुम्हाला आपल्या कोणत्याही ट्रेड अग्रीमेंटचा बेनिफिट मिळत नाही. त्या देशाला सांगावं लागतं की हा प्रॉडक्ट भारतामध्ये तयार झालेला आहे, भारतामध्ये ओरिजिन झालेला आहे. त्याचे वेगवेगळे रूल्स आहेत. तो दाखवणारा दर्शवणारा म्हणजे बेसिकली पासपोर्ट ऑफ अवर गुड्स असं एक डॉक्युमेंट तुम्ही म्हणतो. तर दुसरं एक फॉरेन ट्रेड अग्रीमेंट्स जे आहेत भारताचे, सर्व जितकेही फॉरेन ट्रेड अग्रीमेंट्स आहेत त्या सर्व अग्रीमेंटच्या अंडरमध्ये आपल्याला काय काय बेनिफिट्स मिळतात, आपल्याला किती टॅरिफ रेट आहे वेगवेगळ्या देशांमध्ये, ती सगळी माहिती तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर मिळेल. तुम्ही जस्ट त्यावर तुमचा जे प्रॉडक्ट आहे त्याचा HSN कोड टाकला की तुम्हाला वेगवेगळ्या अग्रीमेंट मध्ये किती काय टॅरिफ आहे ती सगळी एका ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल. जेवढे सगळे काही आपले अग्रीमेंट आहेत त्या सर्व अग्रीमेंट बद्दल. यावर रिसेंटली आपली जी EFTA टेपा साइन फोर्स मध्ये आलेला आहे त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन त्यावर अपलोड केलेली आहे आणि तुम्ही ती ऍक्सेस करू शकता. 28 देशांमधले आपले जे 28 देशांसोबत झालेले जे करार आहेत त्या सर्व इन्फॉर्मेशन या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळेल. दुसरं एक चांगली माहिती यावर जी मिळते ती म्हणजे ट्रेड इव्हेंट्स. जे पूर्ण वेगवेगळ्या देशांमध्ये जे ट्रेड इव्हेंट्स होतात, एक्झिबिशन्स होतात, फेअर्स होतात किंवा काही बायर सेलर मीट्स होतात, ती त्याच्याबद्दलची अपडेटेड इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळते. तर काय तुम्हाला माहित असेल बऱ्याच जणांना की एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल मार्फत एक मार्केट ऍक्सेस इनिशिएटिव्ह स्कीम आहे. त्या स्कीम मार्फत तुम्हाला सबसिडाइज रेटमध्ये हे सगळे जे फॉरेनचे इव्हेंट्स असतात त्याला अटेंड करता येतात. तर त्याबद्दलची तुम्ही तुमच्या प्रॉडक्टनुसार तुम्ही सगळी काही यावर तुम्ही टॅग ठेवू शकता आणि त्या तिने तुम्ही तुमचं कसं तुमची स्ट्रॅटेजी आहे ते बनवू शकता. दुसरं इम्पॉर्टंट फीचर जे आहे ते प्रोडक्ट गाईड्स. यावर काय की एक तुमचं जे काही कोणतं प्रोडक्ट असेल, ऍग्रिकल्चर असेल, कोणतं काही दुसरं जे प्रोडक्ट असेल त्याचे काय रेग्युलेशन्स आहेत एखाद्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये. तुम्ही समजा ऑस्ट्रेलिया मार्केट एक्सप्लोर करताय तर त्या कंट्रीज मधले जे रेग्युलेशन्स आहेत त्या जर तुम्हाला माहित करायचं असेल तर हे प्रोडक्ट गाईड्स खूप कामाला आहेत. इथे तुम्हाला जे काही सर्टिफिकेशन रिक्वायरमेंट असतील किंवा त्या आपल्या पर्टिक्युलर प्रॉडक्टला त्या देशामध्ये किती डिमांड आहे किंवा काय अजून सगळे मार्केट रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे हे तुम्हाला या प्रॉडक्ट गाईड मार्फत मिळून जाईल. आणि दुसरं एक सोर्स फ्रॉम इंडिया. एक या प्लॅटफॉर्मवर एक मायक्रो साईट बनवू शकता तुम्ही. फक्त एवढा आहे की ही जी स्कीम आहे पर्टिक्युलरली स्टेटस होल्डरसाठी आहे. म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही 1 स्टार एक्सपोर्ट हाऊस, 2 स्टार एक्सपोर्ट हाऊस पाहिजे, जेणेकरून म्हणजे तुम्ही एक तुमची प्रॉपर वेबसाईट बनवली तर फॉरेन बाहेर तुमची ती मायक्रो साईट या वेबसाईटवर ऍक्सेस करू शकता. त्यामध्ये मग तुमची ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला मिळाले काही अवॉर्ड्स असतील. याच्यामुळे काय तर तुमची ऍज अ एक्सपोर्टर जो ट्रस्ट असतो तो एक तुमचा ब्रँड बिल्ड व्हायला मदत होते. पण त्याची एलिजिबिलिटी आहे की तुम्ही पहिले एक ऍटलीस्ट 1 स्टार एक्सपोर्ट हाऊस बनवा असं.
नेक्स्ट आहे की कंट्री इन्साइट्स. तर हा एक जे तुम्ही कंट्री इन्साइट्स पर्टिक्युलर कोणती कंट्री आहे त्याच्याबद्दलचे जे काही तारीफ आहे, रेग्युलेशन आहे, त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत, असं कंट्री वाईज तुम्हाला या प्लॅटफॉर्म मार्फत सगळी माहिती मिळेल. त्याप्रमाणे दुसरं एक गेट एक्सपर्ट ऍडवाइस. तुम्हाला काही डाऊट असेल, कोणताही डाऊट असेल, तो डाऊट तुम्ही या प्लॅटफॉर्मवर त्या मॉड्यूलमध्ये जाऊन तुम्ही लिहू शकता, मेन्शन करू शकता. आणि जे काही त्या संबंधात बीजेपी ऑफिशियल्स असतील किंवा आपले फॉरेन एम्बसीचे ऑफिशियल्स असतील, जे कोणी असेल ते तुमची क्वेरीज सॉल्व्ह करतील. इव्हन दुसरं बायर्स फाइंड करायला सुद्धा या वेबसाईट मार्फत मदत होते. जर तुम्ही ते ऍक्सेस केलं तर तिथे काय कधी कधी प्रॉडक्टची लिस्ट असते आणि जर तुम्ही तो एक्झॅक्ट प्रॉडक्ट एक्सपोर्ट करत असाल तर तुम्ही तिथं तुमचा इंटरेस्ट शो करू शकता. मग ती इन्फॉर्मेशन त्या रिस्पेक्टिव्ह एम्बसीकडे जाते आणि ते एम्बसी मार्फत मग पुढचं जे काही बिझनेस असेल तो. दुसरं एक ऑप्शन आहे की यू कॅन प्रॉडक्ट जे ग्लोबली सुद्धा शो करू शकतो. म्हणजे जे अमेझॉन, जसं अमेझॉन भारतात आहे तसं अमेझॉन परदेशात सुद्धा आहे. इव्हन कॉस्टको एक मोठी चेन आहे जी US मध्ये आहे. असे त्यांच्या ज्या ई कॉमर्स वेबसाईट आहेत त्यावर जरी तुम्हाला आपले प्रॉडक्ट, तुमचे स्वतःचे प्रॉडक्ट डिस्प्ले करायचे असतील, ती सुद्धा मदत या प्लॅटफॉर्म मधून तुम्हाला होते. आणि हे एक मला वाटतं की सर्वात पहिले ऍक्च्युली महत्वाचं राहील एक्झिम पाठशाला. म्हणजे भरपूर गोष्टी छोटे छोटे डाऊट असतात ते येत राहतात. तर या एक्झिम पाठशाला मार्फत तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस आहेत, त्या कोर्सेस तुम्ही करू शकता. खूप इम्पॉर्टंट मॉड्यूल आहे मला वाटतं. हे सुरुवात करताना तुम्ही यापासून करावी. ट्रेड फायनान्स रिलेटेड असेल, ई कॉमर्स रिलेटेड असेल, इव्हन बेसिक ट्रेड प्रोसेस कशी असते, काय कस्टम प्रोसिजर काय असते, हे सगळं तुम्हाला तुमचे डाऊट्स तुम्हाला पहिले करायचं असेल, क्लिअर करायचं असेल तर हे एक एक्झिम पाठशाला हे एक मॉड्यूल आहे. तर अशा रीतीने हे एक इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन प्लॅटफॉर्म आहे. हळूहळू यामध्ये अजून काही काही फीचर्स ऍड होत आहेत. एक लॅब सेतू रिसेंटली काही दिवसांआधी ऍड झालेला आहे की ज्याच्यात काही लॅब प्रोडक्ट टेस्टिंग, काही लॅब रिपोर्ट्स असतात, त्या सुद्धा तुम्ही याच्या थ्रू ऍक्सेस करू शकता आणि घेऊ शकता. तर अशा रीतीने हे एक प्लॅटफॉर्म आहे.